आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. लवकरात लवकर देवांश सरांना त्यांच्या पायावर उभं कर. त्यांना पूर्णपणे बरं कर. तू माझी आणि सरांची पत्रिका जुळून आणलीस. पत्रिकेत असं लिहिलंय की मी सरांचा जीव वाचवणार आहे. मी माझ्या परीने सगळे प्रयत्न करते. फक्त तू माझ्या पाठीशी उभा राहा. मी देवांश सरांना कधीच काहीच होऊ देणार नाही. आई, अरे आलीस बा. अगं बाई, देवांशला नाश्ता दिलास का ग? हो, नाश्ता करायलाच नको म्हणत होते ते. अगं बाई. मग मी त्यांना म्हटलं नाश्ता करा, कारण काय झालं गोळ्यांमुळे ना त्यांच्या तोंडाला चव नाही. जबरदस्तीने त्यांना नाश्ता करायलाच लावला. बरं केलंस. अगं नीट खाणं पिणं झालं नाही तर तब्येत कशी बरी होईल त्याची? हो ना. खरं सांगू का सई, तू आहेस ना म्हणून मला त्याची अजिबात काळजी वाटत नाही. आई, डॉक्टर त्यांच्या परीने ट्रीटमेंट करतात ते त्यांच्यावर, पण आपणही काळजी घ्यायला हवी ना. आणि त्यात त्यांचं हे असं असतं की मला हे नको ते नको. औषधांमुळे चव नाही राहिलेली. मग इथून पुढे काय करेल, मी पौष्टिक पदार्थ बनवेल त्यांच्यासाठी. म्हणजे नवीन नवीन पदार्थ बनवले की त्यांच्या तोंडाला चव पण येईल ना. आणि तेच तेच खाऊन त्यांना कंटाळाही येतो. शेवटी काय, त्यांची तब्येत लवकरात लवकर बरी होणं गरजेचं आहे ना. आई, मी आज त्यांच्यासाठी शेवयांची खीर करू? अगं कर ना, विचारतेस काय तू? माझा पूर्ण विश्वास आहे की देवांशी काळजी तुझ्याहून चांगली कुणीच घेऊ शकत नाही या घरात. मला खात्री आहे तू जे काही करशील ना ते चांगलंच करशील त्याच्यासाठी. आणि आता दरवेळी माझी परवानगी घ्यायची गरज नाही. हा आई, मी हे करू का ते करू का असं अजिबात विचारायचं नाही. आता देवांशी बायको आहेस तू, या घरची सून आहेस. सगळं अगदी हक्कानी करायचं. चालेल. बरं, मी हा प्रसाद देऊन येते सरांना. जा. येते.